मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। दादर, किंग सर्कल, सायन परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट। आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पावसामुळे कुर्ला एसटी डेपो समोरील रस्ता पाण्याखाली, साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत। वसई विरार परिसरात जोरदार पावसाची हजेरी। विरार पश्चिम बस स्थानक परिसर पाण्याखाली, सकाळच्या वेळेत बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर, माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उभी पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पस्थळी जलसमाधी घेतलेल्या आंदोलकाचा शोध सुरू। विनोद पवार या नागरिकाचा शोध सुरू। फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, स्वतःच्या पक्षाचं बघावं, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। सुनील तटकरेंनी दादांचा पक्ष हायजॅक केल्याची टीका रोहित पवारांनी केली होती। मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार 21 ऑगस्टला दिल्लीला जाण्याची शक्यता। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती। मथुरा, वृंदावनसह देशभरात कृष्ण जन्माचा उत्साह। देशभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राज्यभरात आज गोपाळकाल्याचा उत्साह। मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज। मुंबई, ठाण्यातील महत्त्वाच्या दहीहंडी पहा TV9 मराठी।